हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार गटाला पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का। पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंचा पवार गटात प्रवेश। शरद पवारांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। भुजबळांच्या भेटीनंतर पवार काय बोलणार याकडे लक्ष। उद्धव ठाकरेंकडून बैठकीत 120 विधानसभा जागांचा आढावा। 2019ला ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरही चर्चा। पंढरी विठूनामाच्या गजरात दुमदुमली। चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा। मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा। 12 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महिन्याला 6,000, डिप्लोमा धारकांना 8,000 तर पदवीधर तरुणांना 10,000 रुपयांचा भत्ता मिळणार। महापूजेनंतर मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। मंदिर परिसराचं रूप विद्युत रोषणाईनं उजळलं। विदर्भात विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार सक्रिय। आज नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना भेटणार। विधानसभा निवडणुकीत दादा गटाने जागा वाढवून मागितल्या। आजची बैठक महत्वाची। शिवरायांच्या गडांवर मवियाला हिरवे झेंडे हवेत का? फडणवीसांचं विधान। तर अशी भाषा वापरणारे अतिक्रमण बैठकीत किती वेळा हजर राहिले? संभाजीराजेंचा फडणवीसांना सवाल। विशाळगडवरील तोडफोड प्रकरणी रवींद्र पडवळच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं पुण्यात। गुन्हा दाखल होताच पडवळचा मोबाईल स्विच ऑफ। बंडा साळुंखेवरही होणार कारवाई। विशाळगडावर 2 दिवसात 70 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। तर गाजापूर गावात झालेल्या तोडफोडीविरोधात 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा निषेध मोर्चा। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा। पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू। गावी आणि पुण्यातल्या घरांमध्ये खेडकर दाम्पत्य नाही। फोन बंद। पूजा खेडकर प्रकरणात आई वडिलांवरही विविध आरोप। विधान परिषदेत क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांचं 6 वर्षांसाठी निलंबन होणार। काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांची माहिती। तर निलंबित आमदारांच्या मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची तयारी। भाजपच्या विरोधामुळे नवाब मलिकांसाठी अजित पवार गटात प्लॅन बीची तयारी। आगामी विधानसभेत मुंबईतल्या अणुशक्तीनगर विधानसभेतून मलिक अपक्ष निवडणूक लढण्याची शक्यता। पुण्यातील म्हाडाच्या 4,850 घरांसाठी उद्या सोडत। गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1,372, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 1,037 आणि प्रथम येणाऱ्यास 2,423 घरं। कॉम्रेड गोविंद बानसरे हत्या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून वीरेंद्र तावडेंचा जामीन रद्द। वीरेंद्र तावडेला तातडीनं ताब्यात घेण्याचे एटीएसला आदेश। पुढील 4 दिवस किनारपट्टीचा पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढणार। मुंबईसह संपूर्ण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज। अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर। नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।